11चं टायमिंग सोडून माणसं किती वाजता आल्या बघा 8 वाजल्या आणि अजून इथं बॅगा बिगा पॅक करायला बघा अजून. तर इकडे सिद्ध्या फोडायला चालू केला बघा. ट्रिपच्या आधी फुटेज घ्याय चालू, सुट्टी नाही. हे बघा टायमिंग बघा हे टायमिंग बघा, असं चालत नाहीये. किती वाजल्यात बघा. आता 10ला इथं गाडी येणार होती, 10ला या सांगितलेली आणि आता 12:15 वाजले. आणि इकडे विशाल जोतर आहेत. तुम्हाला कसं वाटते ट्रिपला चाललाय पहिल्याच बऱ्याच दिवसानंतर आम्ही सगळेजण ट्रिपला चाललेलो आहोत. गणपतीच्या आधीपासून मला वाटतं 3 महिने आमच्या गॅप पडलेला. त्याच्यावर आम्ही आठवड्याला 2-2 दिवस बाहेर असायचो, पण काही कारणास्तव आमच्या गॅप पडलेला, आम्हाला नजर लागलेला आमच्या ट्रिपला. फायनली आज आम्ही हम्पीला चालू लक्षात ठेवायचं. त्यामुळे काही लोकांनी असं वाटत होतं की आमचं सगळं वारं संपले. आता इथनं पुढे वारं चालू झाले. सुट्टीने नुसत्या ट्रिपा बघायच्या. इकडे कार्यकर्ते ढीग आहेत. आता बॅगा लावल्यात, सकाळी डायरेक्ट आपण भेटायचं हम्पीत. तर आता हम्पीच्या अलीकडे 15 किलोमीटर आहे बघा आम्ही. तर चहा प्यायचा मस्तपैकी. वातावरण विषय हार्ड लावड्याचा इथं. आता करायला नाही. हो ब्लॉग जायला पाहिजे होता, ब्लॉग जायला पाहिजे युट्यूबचा म्हणून म्हणायला लागते होते. विचार काय काय डीएम काय नाही, चट्टूपडी सगळी झोपल्यात गाडीत आणि काय मजा घ्यायनी. आलोय नाही आलोय जायचा अजून तोवर येताना काय चालू गेला वाईट बघा काय ओळखत पुलाव जागेटला इकडं. इथं उडीद वडा इकडे कसं मिळते बघा. मिरची भाजी पुरी परत पुलाव आहे हे बघा. सुट्टी देत नाही बघा. काय घ्यायला सुतार घुमाला आले वा सुतार. सिद्ध्या विचारला जाय गिरी. मला वाटलं तुझा ड्रायव्हर बी होतो. खावा भजी. कोल्हापुरात भजी काहीच नाही. जिथं चांगलं मिळते तिथे भजी काहीच नाही. सकाळी भजी का वातावरण शेवट आहे. जरा घाण आहे इथं पण आमच्याकडे आहे तशीच. शेवट वातावरण आहे बघा. विषय हार्ड. पैसे भेटले इथं जरा वेगळा भात आहे. पिवळा भात आहे इथं, पांढरा नाही. आमच्याकडे पांढरा पिवळा आहे. म्हणजे भावानं इथे एक पॉईंट आम्हाला असा बघायसारखा म्हणजे मला आवडला म्हणून थांबला. तर विषय हार्ड आहे बघा. आणि निखिल म्हणाला इथं सगळीकडे असं असणार आहे आपल्याला. दगडं बिगडं बघायला मिळणार. भारी भारी क्वालिटी व्ह्यूज आहेत. आणि आम्ही सकाळी तर आलोय रात्रीचं ट्रॅव्हल करून, त्यामुळे तर एकदम नाद खोळाच आहे. तर भावानं आम्ही जिथं स्टे करणार आहे तिथं आलोय आता काय. आणि इकडे व्ह्यू बघा हो. शेवट आलाय, पैसा भेटलाय. तर आमचं ते रूमचं स्टेचं कुठं आहे ते बघूया. एस के तू व्हिडिओत काय म्हणतोस ते म्हणतो. नमस्कार रिपायला म्हणजे ते कन्नडमध्ये मराठीत काय म्हणायचे. मराठीत नमस्कार हो सगळ्या आपल्या लोकांना. आमच्यात कन्नड इन्फ्लुएन्सर पण आहे हो. कसं आम्ही निप्पाणी भागात आहे त्यामुळे कन्नड पण आहेत, मराठी पण आहेत, सगळे आहेत मिक्स. कोण येते त्याने आम्ही घेऊन जातोय. आणि काय केलं असेल यायला काय माते डायझर काय ड्रायव्हर. आता आपण हम्पी बदामीत आलो इकडे. म्हणजे आता हम्पीत आहे, उद्या बदामीत जाणार, उद्या परवाशी. तुम्हाला एकंदरीत एक्सपिरियन्स कसा वाटते. म्हणजे इथं आल्यावर नेचर किंवा इथलं जे सौंदर्य आहे, निसर्ग सौंदर्य ते कसं वाटतं. पाहायला सुरुवात आता झालेली आहे. आणि इथं जसं आपण कोकणात गेला आपल्याला हिरवळ पाहायला मिळते, तशी आपल्याला हिरवळ नाही, हिरवळ कमी आहे, पण एक वेगळी वास्तू जी मोठी दगड आपण आयुष्यात कधीच पहिली नसेल तशी या ठिकाणी. आणि सेम असं एकावर असं रचून ठेवल्यासारखी वाटतं. कोण तर असं ठेवल्यासारखे असं बघितलं तर लांब वाटतं की ठेवल्यात. पण कुठल्याही लोकेशनला पहा तिथं तुम्हाला एक स्ट्रक्चर दिसणार, एक आकृती दिसणार लक्षात ठेवा वास्तूची. त्यामुळं इकडचा एक्सपिरियन्स खतरनाक आहे. आणि एवढं लवकर आम्ही एवढं बघितलं तर आम्हाला आता एवढं अजून आम्हाला बऱ्याच गोष्टी अजून सुरुवात करायची. आम्हाला पाहायला हम्पी फिरायला अजून खूप काही पाहायला मिळणार. पण आता सुरुवात करायची असे वाटत की बाबा जबरदस्त होणार. ही आमची 3 दिवस ट्रिप जबरदस्त. तर आता आम्ही तर आलोय बघा नदीजवळ. शिबाडी ठेवली बघा. शिबाड्यात बसून जायचं आहे. हे बघा अशी शिबाडी असतात बघा, मोठी असतात बारकी नाही. ह्यात बसून जायचं वगैरे असं काय तर म्हणजे ॲक्टिव्हिटीज करायसारखं हे पण इथं चांगलं आहे. आम्ही बघितलेलं होतं व्हिडिओत. आणि इथं बोर्ड पण आहे मगर आहेत म्हणून, त्यामुळं आगाऊपणा काय करायला हवे. 4 आहेत आपल्याला.
खरं भावानो नेचर एवढं भारी आहे नाही, पैसे वसूल सुट्टी नाही तवर कुणाची. तरी तर आम्ही शिबाड्यात म्हणजे कोरेकल राईडमध्ये जाणार होतो, पण मॉर्निंगला म्हणजे लवकर गेलं तर चांगलं असते असं इथं सांगितलं लोकांनी. मग आमचं प्लॅनिंग आहे की आपण इथं स्टेसाठी 2 दिवस आहे, त्यामुळं उद्याच इथं सरळ म्हणजे त्याचं एक्सपिरियन्स करायचं किंवा आपण कोरेकल राईड करायचे असं प्लॅनिंग झाले पोरांचं इथं. त्यामुळे हे जाय ते तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. आपण आज काय काय करायचं आहे किंवा आज कुठं जायचं आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवणारच आहे काय विषय. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं म्हणजे ह्या नदीचं नाव तुंगभद्रा आहे बघा. म्हणजे मी फक्त आपल्या शाळेच्या पुस्तकांच्यामध्ये त्याच्यातच ऐकले, आज म्हणजे प्रत्यक्षात डोळ्यानं बघावले. आणि खरोखरच विषय हार्ड नेचर आहे, वातावरण एकदम खतरनाक आहे. निसर्ग सुंदर जर का तुम्हाला बघायचं असलं तर हम्पीला एकदा व्हिजिट करा, खतरनाक आहे. आणि बघू शकता इथं बसायला जागा देणे एकदम म्हणजे भारी आहे हो. फोटो आणि आमच्यात सगळी कंटेंट क्रिएटर आहे, त्यामुळे सगळं फोटो व्हिडिओ असं सगळीकडे हेच चालू असते, दुसरं काय नसते. त्यामुळं मी माझी स्टाईलच आहे अशी बसायची. तर जरासा ब्रेड आणि पीनट बटर खातो आणलेलं सँडविच करून, नेक्स्ट सफरचंद खातो म्हणजे आपला डाएट पण होतोय अशा तऱ्हेने. DM इथे एकटाच काय करायला बघा. मटेरियल येताना घेऊन आलं, त्यामुळे कसं आहे साहित्य सगळे घेऊन आलेलं ते बरबडले. ते सँडविच एक तयार केलो पीनट बटर घालून, आणि ॲपल मस्त की निवांत बसून खातो. आणि इथं वातावरण क्वालिटी आहे, त्यामुळे इथं बसून खाण्याचा आनंदही वेगळा आहे. काय खरी गोष्ट सांगतो, मस्तपैकी नदीकडला बसायचं, सँडविच एक सफरचंद खायचं, आपला डाएट पण होतो. जेवढं होईल तेवढं आपण प्रॉपर म्हणजे डाएट होईल तेवढं आपण पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे, होईल तेवढं करायचं आहे. बाहेर असलं तर जरा हे होतंय, बघूया कुठंपर्यंत होतोय तिथंपर्यंत करायचं. मी इथं कोरेकल राईड असते आणि DM ड्रोन सोडला बघा. ड्रोनचं फुटेज कसलं खतरनाक येते बघा नुसतं. आता आम्ही चाललोय रूम चेक इन केल्या, रूम बघितल्या, रूम दाखवतो तुम्हाला. या 2 दिवस लागते तुझं गणित. आता आवरले, आम्ही जाणार आहे हम्पीतले पॉइंट एक्सप्लोर करायला, मंदिर बिंदिर बघायला. मग पहिला जेवायचं काय देवाला जायचं हे चालू आहे. मग कसं काय गाईडचं नियोजन कसं होते काय होते बघून आम्ही सगळेजण जाणार आहे. आणि आम्ही इथं राहायला बघा 600-700 रुपये डोमेटरी रूम टाईप असं असते. इकडं बेड आहेत, AC BC आहे. असं राहिल्याला जरा परवडते, पैसे लेवा असतात 1,500-2,000 हजार रूमला घालण्यापेक्षा. बेस्ट ऑप्शन आहेत. सगळीजण रेडी झाल्यात मस्तपैकी. आणि विषय हार्ड आहे आता इथं शुद्ध आहे बघा, पंचक्रोशी पेजचे ऑनर आहेत. आणि त्यांच्या मनगटात गिंबल आहे 2 ॲक्सिस. तर जाणार आहे बसल्यात सगळी. हो लवकर गाडीत बसा. आपण आता पहिला जायचं हम्पीतलं पॉइंट एक्सप्लोर करायला, आणि तुम्हाला असंच व्हिडिओ चांगला बघा. आणि आवाज कसा आला कमेंटमध्ये सांगा. माईक आता लावला, इथं माईक चालू झालेलं दिसते. तर आता आम्ही पहिला विरूपाक्ष टेम्पलला जायचं प्लॅनिंग आहे. तिथनं जेवणाचं म्हणजे पहिला जेवण करायचं किंवा विरूपाक्ष टेम्पल असं नियोजन आहे. जेवण पहिला मिळालं तर जेवण करायचं, मंदिर लवकर बघायला मिळालं तर मंदिर करायचं असं प्लॅनिंग आहे. आता आम्ही बाहेर पडले रूममधनं बरोबर, आणि पहिला पॉईंट कुठं जायचा बघूया. काय मिळते तिथं पहिलाच जाणे, एवढंच विषय आहे डोक्यात, दुसरं काय नाही. तर भावांनो इथं हम्पीत काही नाही, तुम्हाला सगळीकडे असली दगडं बघायला मिळतात. आणि तुम्हाला असं वाटतं की दगडं रचल्यात, पण हे नैसर्गिकरित्या तयार झालेले सगळं डोंगर आहेत. कसले खतरनाक व्ह्यू आहेत बघा. पैसे भेटल्यात माझ्या ट्रिपला येऊन. आता ह्या बाकीच्यांचं मला काय माहित नाही, या सिद्ध्याचं तर काय माहित नाही. रांडचा लय रडाला ट्रिपला येताना, कारण आलाय आता. खरोखर म्हणजे जरा वाळवंटासारखं वाटतंय. हिरवं नाही आपल्या कोकण भागात आहे तसं. खरं बघायला एकदम भारी वाटतंय, चांगला आहे. जणू असं हातानं दगड ठेवल्यात काय असं सगळं रचना आहे इथं. तरी पण हे नैसर्गिक तयार झाले, एक अद्भुत चमत्कार म्हणण्यासारखंच आहे. पण इकडं बघा कर्नाटक बस लाल, आणि इकडे कॅनॉल पण आहे बघा. नैसर्गिक वातावरण विषय हार्ड आहे बघा. इथं यायला लागते. फक्त येताना एवढंच काय आहे, रूम इथं चांगल्या मिळत नाही. जरा रूमच्या बाबतीत व्यवस्थित नॉलेज घेऊन आणि प्री प्लॅनिंग करा आणि मगच या. सर बोला की
जबरदस्त वातावरण. आणि इकडं हनुमानांचं बहुतेक हे काय तर आहे ते पण आहे. इकडं दणकं चालल्यात. काय म्हणला काय शाळ ते सीतारा भावांनो, लांब लांब कुठं तर गोव्याला वगैरे चैनी करण्याच्या अशी ठिकाणांना व्हिजिट करा ज्याच्यातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला बघायला मिळेल. आणि खरोखर आपल्या भारताची श्रीमंती काय आहे ते तुम्हाला हम्पीमध्ये आल्यानंतर कळणार आहे. आता सगळी स्क्रिप्ट संपून टाकायला. तर आता आम्ही आता तुंगभद्रा नदी परत क्रॉस केली बघा. मगाशी आम्ही म्हणजे सकाळी ज्या नदीवर होतो त्या नदीवरून आता परत क्रॉस करून आपण विरूपाक्ष टेम्पलवर चाललोय. नुसतं बघल तिकडे दगड आहेत बघा, नुसतं दगडच, गोल गुंडुगुळू दगड आहेत बघा सगळे. आणि आमच्या ग्रुपमध्ये एवढी माणसं भारी आहेत, सगळे कंटेंट क्रिएटर आहेत. शूट करायला कुठं सोडत नाहीत, म्हणजे प्रत्येकाकडे वेगवेगळ्या अँगलनं शूट येते. एकमेकाला शेअर करून तुमच्यापर्यंत चांगला कंटेंट पोचवायचं ही जबाबदारी आमची असते. आता आम्ही विरूपाक्ष टेम्पल एरियात आलोय. जबरदस्त आहे इथं. काय काय बघू आणि काय नको असं व्हायला आले. बघूया आता काय काय आहे, तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करूया यात सगळा. आणि भरपूर काय असं बघण्यासारखं आहे, सगळं आपण बघून जाणार आहे, सगळं एक्सप्लोर करणार आहे. त्यामुळं काय विषय नाही, तुम्हाला सगळं बघायला मिळणार 100%. विरूपाक्ष टेम्पलमध्ये आले. 2 ते 3 इथलं मंदिरातलं पुजारी जातात कुठं तर दणका द्यायला, म्हणजे जेवायला देन. आणि त्यामुळं मंदिर बंद आहे. मग आता आमचं प्लॅनिंग आहे पहिला जेवायचं. हिने लय वैतागल्यात, लय भुका लागल्या. तुम्हाला काय भानगड? भूक लागली नाही, मग? पण बंद आहे हां. म्हटलं की नको वाटते. नाही 3 वाजता चालू होणार की बंद, म्हणजे ठीक आहे, पुजारी आपण जेवायचं. जेवायचं. पहिला आपण जेवण म्हणजे पहिला पोटोबा करूया, मग इटोबा करूया. निखिलनं गाईडचं नियोजन लावला, ते माणूस आहे वाटतं बहुतेक मराठीमधला. बरोबर. भैया, एक मिनिट. तर आता इथं गाईडचं नियोजन लावायचं चालू आहे. आणि काय काय होते बघा, जरा बजेट पण बघायला लागते, खालीवर व्हायला नको. 250 किती? 250 का 350? तो 350 मला आहे, पण 350 द्यायची. 200 म्हणा. 200 रुपये ऑफर होतो. 200 250. 2200 रुपये होत्यात. 250 गुणिले 11 हां. 2750. हां, मग परवडते. तो गाडी पण तो 350 बरोबर आहे. येणार. होय. तो आमचं सगळं 250 जेवण बरोबर सगळं आहे. आपल्याकडे पेट्रोल असते, त्यांच्याकडे फिरायचं आहे, निवांत फिरायचं. चला आपल्या 6 गाडीचं किलोमीटर काय रिक्षा विषय जमली त्यातच 250 रुपये होते. त्याला बोलू. चला भैया, मराठीच बोलायला की. भैया वो छोड़ो, काम का बात करते. हम इधर से खाना खाएंगे, आप हमारे साथ आएंगे ना. 3 रिक्शा हो गए, एक रिक्शा में 4 लोग बैठेंगे. हम 11 जन है, 11 जन, 11 कितना? 11 हो गया. हाँ, 12 लोग बोले ना. वो ड्राइवर है, वो आएगा तो लेके जाएंगे. आएगा तो लेके जाएंगे, नहीं आए बट 11 लोग बोले तो आपको 2 गाड़ी आएगा. दो गाड़ी में बैठेंगे. 2 गाड़ी में लेके जाते ठीक है, बैठेंगे, कुछ प्रॉब्लम नहीं. हाँ? 3 को रेक था. हम बताते हैं ठीक है, आप कितना आ जाएगा बोलो, पूछो. भैया पर पर्सन हम भी नए हैं, सब कॉलेज के स्टूडेंट है, ब्लॉकर है. 100 रुपये पर पर्सन दो. 200 रुपये. हाँ, शाम तक नहीं होते, शाम तक नहीं होते सर, बहुत कम. क्यों ना, एक बात बता दो, 2 घंटा 3 घंटा घुमा. टूरिज्म डिपार्टमेंट का एक व्हीकल आता है. आप हमको 1 मिनट बाहेर बघू ना. right onto State Highway 131. We are northeast on State Highway 49. तरी आता आम्ही जेवणाच्या पॉईंटवर आलेलो आहे. बघा आता ते जेवण कसं मिळते आपल्याला. तर इथं जेवणाचा पॉईंट आहे बघा, थांबले सगळेजण आम्ही. जेवण कसं आहे बघा, बाहेरनं दिसायला तर जरा चांगलं दिसाले. जाऊन बघूया. आणि विशाल सुतारला ते टुरिस्ट गाईड आहे, तिने पण विश करायला बघा. ॲम्बियन्स तर खतरनाक आहे. बघूया नियोजन कसं आहे. इथं बसच्या सगळी. मेन्यू कार्ड मध्ये बघा, आपण महाराष्ट्रीयन काय मिळत असलं तरी घ्या. कोल्हापुरी टाइप क्या मिलेगा सर? मेन्यू कार्ड दिखाओ. ये भैया ना मिलियन फॉलोअर्स है, आप आराम से अच्छा खाना दिल्ली दे दो, ठीक है, बड़ा आपका नाम बड़ा हो जाता है.
थाळीच घेऊया रे. हो इथलं खावे का आपलं काय खातं काय हे खावे की ये साउथ इंडियन मील्स चलो ट्राय करते आज तुम्हारे यहाँ ट्राय करते देखते थोड़ा सा अभी लवकर. लवकर लवकर जल्दी. इकडे जेवणा सिस्टीम कशी आहे बघा. आपल्या इकडे कसं टेबलला सर्व्हिस वगैरे असते नाही इथं सगळं तयार आहे बफे सिस्टीम आणि ताटं देणं असे हा बघा. ही गाईड इथलं सांगितलं की इथं जेवण असा विषय आहे. गडबडले आहे कारण की आम्हाला पुढचं पॉईंट तीन कवर करायचं आहेत सगळं त्यामुळं जरासं गडबडीत आहे. मला सगळं डिटेल मी बसल्यावर त्यांनी दाखवतो. ताटं घ्या लवकर.